नमस्कार माझ्या माता भगिनींनो, सर्वांना उत्तम आरोग्य लाभून धनाची प्राप्ती हो हीच ईश्वर चरणी सदैव प्रार्थना। आपण धुलीवंदनाला काय उपाय करायचे आहेत हे आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत। अगोदरच्या व्हिडिओमधून आपण होळीबद्दल संपूर्ण माहिती बघितलेली आहे, तरी ह्या व्हिडिओमध्ये थोडक्यात आपण ती माहिती बघून घेऊ। आता होळीचे महत्त्व असे आहे की वसंत ऋतूचे आगमन व त्यांचे स्वागत करण्यासाठी होळी हा सण साजरा केला जातो आणि होळीचा सण हा वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे। होळी साजरी करण्याची जी पद्धत आणि उद्देश आहे की ती होलिका दहन म्हणजेच वाळलेली लाकडे, गोवऱ्या, पालापाचोळा यांचा उपयोग करून होळी प्रज्वलित केली जाते आणि वाईट गोष्टींची आहुती देण्याचा हा दिवस आहे। सर्व वाईट गोष्टी विसरून वेगवेगळ्या रंगामध्ये रंगण्याचा हा सण। याचे उद्देश असे आहे की दृष्ट प्रवृत्ती, वाईट संगती, अमंगल विचार यांचा नाश करून वृत्ती चांगले विचार अंगी बाळगावे हा या सणामागील हेतू। हिला होताशनी पौर्णिमा असेही म्हणतात। शिशिर ऋतूच्या पानांची गळती होते आणि झाडांच्या फांद्या दिसायला लागतात। अशी गळालेली पाने आणि वाळलेल्या फांद्या होळीसाठी वापराव्यात, कारण की असे केल्याने आपल्या पृथ्वी ही साफ होते आणि आपले नैसर्गिक संतुलन राखले जाते। होळी दहन मनुष्याला आपापल्या मनातील वाईट विचारांना आणि होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी या गोष्टींचे प्रतीक आहे। त्यामुळे आपले मन निर्मळ होते आणि होळीमध्ये गव्हाच्या ओंब्या सुद्धा भासतात आणि नवीन पिकांचे आहुती देण्याचाही हा दिवस आहे। आता आपल्याला होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच रंगपंचमीच्या दिवशी काय उपाय करायचा आहे ते बघायचे आहे। आपल्याला एक प्रभावी उपाय ह्या दिवशी करायचा आहे आणि तो म्हणजे होळीची जी राख असते तिचा, कारण होळी दहन केल्यावरती ती नुसती राख राहत नाही तर तिच्यामध्ये प्रभावी शक्ती म्हणजेच सकारात्मक शक्तींचा प्रवेश त्यामध्ये होत असतो। म्हणून आपल्याला याचा प्रभावी उपाय करायचा आहे। तो धुलीवंदनाच्या दिवशीच आपल्याला करायचा आहे, कारण दुसऱ्या दिवशी होळी ही विझल्या जाते आणि विझल्यानंतरच तिची राख आपल्याला ह्या प्रभावी उपायासाठी वापरायची आहे। आता जी राख असते तिचा टिळा आपल्याला कपाळावरती लावायचा आहे। तो बघा कशासाठी लावायचा आहे, तर विद्यार्थ्याला अभ्यासामध्ये प्रगती व्हावी म्हणून, कारण की बहुतेक विद्यार्थ्यांना लक्षात राहत नाही, बरेच प्रकारच्या अशा समस्या असतात। त्या समस्यांसाठी यश येण्यासाठी कपाळावरती हा विद्यार्थ्यांना टिळा लावायचा आहे। आणि व्यापार म्हणजेच जे व्यापार करतात त्यांना आपल्या व्यापारामध्ये वृद्धी होण्यासाठी, किंवा कोणी नोकरी करत असेल ती कोणत्याही प्रकारची असो, त्यांना त्यामध्ये पदोन्नती आणि पगारवाढ होण्यासाठी आपल्याला हा टिळाचा उपाय करायचा आहे। त्यामुळे नोकरीमध्ये बढती मिळते, मनासारखी प्रगती होते आणि मनासारखा जॉबही मिळतो। इतका प्रभावी उपाय हा आहे। तसेच यामध्ये जी आजारी व्यक्ती असेल म्हणजेच आजाराने ग्रस्त असते, आजारामधून कोणत्याही प्रकारची सुटका होत नाही, जेव्हा आपण उपाय करून थकलेला असतो अशा वेळी हे राख आपण कपाळावरती लावायची आहे। त्यामुळे आजारपणामध्ये यामध्ये फरक पडून आपल्या आजारातून मुक्तता होऊन आपली तब्येत चांगली राहते। यासाठी व अशा अनेक प्रकारच्या समस्या आणि कारणे असतील तर त्यात सुधारणा होण्यासाठी आपल्याला हा होळीच्या राखेचा प्रभावी उपाय या दिवशी करायचा आहे आणि अनेक समस्या सोडवून घ्यायच्या आहे। या दिवशी अनेक प्रकारचे उपाय केले जातात, त्यापैकीच हा एक प्रभावी उपाय आहे। दिवे लावण्याचाही उपाय आहेत, होळीमध्ये वेगवेगळ्या वस्तू दहन करण्याचाही उपाय आहेत, तेही मी मागच्या व्हिडिओमधून तुम्हाला सविस्तर माहिती त्याबद्दल दिलेली आहे। आणि अनेक जण असे प्रभावी उपाय करून अनेक समस्यांपासून आपली सुटका करून घेत असतात। तसंच आपल्यालाही अनेक प्रकारच्या समस्या असतातच, हो ना, मग त्या समस्यांपासून आपल्यालाही ह्या दिवशी सुटका करून घ्यायची आहे आणि समस्यांवरती मात मिळवून विजय मिळवायचा आहे। त्यामुळे
आपल्याला प्रभावी उपाय करायचाच आहे. माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. सर्वांना होळी सणाच्या आणि धुलीवंदनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपला सण आनंदात जाओ हीच इच्छा.